हॅलो गाईज, वेलकम टू अनदर व्हिडिओ. माझं नाव विवेक. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. सो आज बेसिकली नॉर्मल दिवस आहे, रेग्युलर जसं आपण डेली फिरायला जातो असा नॉर्मल दिवस आहे आज. तर आपण फिरायला आलेलो आहे एक फोर्टवरती. बेसिकली फोर्टचं नाव मी तुम्हाला नंतर सांगेल. हा फोर्ट ह्याच्या आधी मी कधी आलो नव्हतो. भरपूर फोर्ट फिरलो आहे, पण हा एक युनिक आणि एकदम नियर होता. पण मला फर्स्ट टाईम समजलं की हा फोर्ट पण आपल्या म्हणजे जवळ आहे. आणि फोर्ट ॲक्च्युली खूप चांगला आहे. तर आलेलो आहे, जवळच होता आज झालेला आहे. आणि बघू शकता सगळीकडे एकदम हिरवं हिरवं दिसायला भेटतं तुम्हाला. एकदम धुका पण चारी साईडून झालेला आहे. आणि तुम्हाला एक्झॅक्ट दुर्ग आहे सोंडाई किल्ला, हे बघा तुम्हाला इथं बघा, दुर्ग सोंडाई. वरती एक देवीचं मंदिर आहे. तर वरती मंदिरात आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे. वरती दर्शन घेतल्यावर आपला गड म्हणजे हे ट्रेकिंग कंप्लीट होते. ॲक्च्युली आपल्याला ट्रेकिंग आवडते, तुम्हाला माहिती आहे. विदाऊट ट्रेकिंग कुठे फिरायला मजा येत नाही. सो आता आपली ट्रेकिंग ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. स्टेशनपासून आपण रिक्षाने आलो इथपर्यंत. आणि पुढे मग सर्व ट्रेकिंग इकडे बघायला भेटते. वीक ऑफ नसल्यामुळे ना, वेनसडे आज, तर बेसिकली आज इथे पब्लिक मला बघायला भेटणार नाही. आणि आम्हाला तेच पाहिजे होतं बेसिकली. आणि तेच बघायला भेटलं की पब्लिक इथे बिलकुल पब्लिक दिसत नाही. वरती आहे का नाही काय आयडिया नाही. वरती आता गेलं समजेल पब्लिक आहे का नाही. पण इथे आता बघतोय ना, तर आम्हाला ट्रेकिंग करताना कोणीच दिसत नाही आहे. फक्त मी आणि माझे काही फ्रेंड्स आले तिथे, तेच लोक आलेले आहेत. हे बघा काय मित्र आपले, गणेश, साहिल, तो साक्षर व्लॉगर आमचा नवीन व्लॉगर, आणि अभिषेक, असे काही मित्र आलेले आहेत. रस्ता कुठला विचारत आहे, आपल्याला जिथं रस्ता भेटेल तिथून जायचं. चल कमॉन. सो काही पाऊस नाही आहे अजून, पाऊस स्टार्ट झालेला नाही. आता रस्ता इकडे पण आहे, इकडे पण आहे. कन्फ्युजन भरपूर आहे. हे बघा इकडे पण एक रस्ता आहे, इकडे पण इकडे वॉटरफॉल आहे. तर गणेश बोलतोय जिथं वॉटरफॉल आहे तिथं जावं. गणेश, इथून रोड नाही आहे. आणि असा ट्रेकिंगमध्ये ना पाय स्लिप होण्याची शक्यता जास्त असते. सगळ्यांनी क्रॉक्स वगैरे घालून आले, शूज ऐकायला पण नाही घातलेला. पावसा आहे ना, शूज घालून नाही जमणार. सो हे बघा इथे दगडांवरती पाणी, एकदम व्ह्यू बघा. तो काही इथं वरती रोड दिसणार नाही तुम्हाला. इथं दोन रोड आहेत, त्या साईडला एक रोड आहे, इकडून पण रोड दिसत होता. पण इथे जस्ट वॉटरफॉल आहे, इथून रोड नाही वरती जायला, आपल्याला त्या साईडून जायला लागेल. पण जो गडाचा व्ह्यू आहे ना काही एक नंबर आहे, तुम्हाला बघायला भेटेल. वरती सगळं फॉग झालेला आहे, सगळं वाईट दिसेल तुम्हाला. वरती गेल्यावर जो व्ह्यू आहे ना तो बघूया आपण. वरती कंटिन्यू करूया, चला. पण गाई वरती जो ढग चाललेले आहेत डोंगराला खेटून एकदम, तो व्ह्यू बघायसाठी आपण पटकन जायला पाहिजे. कारण की पाऊस पण इकडे स्टार्ट झालेला आहे या साईडला. आणि पाऊस यायचीच वाट बघत आहे. बेसिकली पावसाशिवाय मजा नाही. रेनकोट वगैरे सगळं रेडी होऊन आम्ही आलेलो आहे, फक्त पावसाची वाट बघतोय. तसा पाऊस येईल ना काही, सिरियसली पावसाशिवाय मजा नाही. आणि तुम्ही लास्टचा माझा व्लॉग जर बघितला असेल, आपण गेलेलो एका ठिकाणी, तिकडचा जो व्ह्यूज होता ना काही, म्हणजे चारी साईडला काही दिसत नव्हतं. आणि हवा जी होती, तर तुम्ही रील्स वगैरे माझ्या बघितलं असेल तर तुम्हाला आयडिया असेल त्या ठिकाणी किती एकदम म्हणजे ब्लँक होतं, चारी साईडून काही दिसत नव्हतं. सो इथे पण तसंच काही व्ह्यू आहे. वरती जाऊया. सोंडाई फोर्ट या गडाचं नाव आहे. सो इथे मध्ये आलं तर आपल्याला एक स्टॉल लागलाय. थोडंसं काहीतरी घेऊया, खायला पिऊया जरा, खायची गरज नाही. हे बघा समोर तुम्हाला हे बघा भेटेल, डॅम आहे दिसला. काय व्ह्यू आहे बघा इथेच. आणि काय आपले फ्रेंड्स थकलेले आहेत. गणेश आमचा थकलेला आहे. गणेश आज बड्डे आहे बेसिकली. आणि आखी ट्रिप ही आपल्याला गणेशने स्पॉन्सर केलेली आहे. पाऊस स्टार्ट झालेला आहे गाईस. आता खरी मजा येईल भिजायला वगैरे, आणि एकदम थंड वाटते.
काय काय इथे खायला आहे बघू आपण. हे बघा एवढ्या ठिकाणी वरती एवढ्या गोष्टी आणणं म्हणजे पॉसिबल नसतं काहीच. त्यामुळे ह्याचा रेट पण वाढतो वरती आल्यावरती गडावरती. तर त्यामुळे आपण ॲफोर्डेबल करू शकतो. कारण की एवढा गड चढायला आपण सिम्पली बॅग घेऊन रिकामं चढायला आपण एवढं थकतो. पण एवढ्या गोष्टी घेऊन वरती येणं काय खायची गोष्ट नाही. सो आपण आता थोडा सरबत वगैरे पिऊ आणि वापस ट्रेकिंग चालू करू. आपल्याला समोर जायचं आहे. वरचा व्ह्यू बघा तुम्ही. इकडे वरती जायचं आपल्याला. हा चला चला येतो. हो नक्की चला. सो गाईज आता थोडा थंड झालेला आहे. ऑलरेडी थंड आहे बाहेर पण आतमधून पण थंड झालं आता. आता काही ट्रेकिंगला मजा येईल. ऑलरेडी मजा येते आणि ट्रेकिंगमध्ये ना गाईज पब्लिक पाहिजे. आता ह्या फोटोवरती ना पब्लिक आपल्याला तेवढी बघायला भेटणार नाही. सो गाईज तेवढंच एन्जॉय होईल. आपले फ्रेंड्स पण 5 जण आम्ही आलेलो आहे. तर एन्जॉय तर होणारच आहे. सो गाईज हे बघा आता एकदम फॉग झाले आहे सगळे. काय तुम्हाला धुकं बघायला भेटेल. आणि हा खरा व्ह्यू आहे गाईज. पावसाळ्यामध्ये हा व्ह्यू बघायसाठी ना खूप लोक तरसतात. गावाला तर अशी खूप गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. पण ना फक्त घरातून ऑफिस आणि ऑफिसमधून घर एवढ्याच गोष्टी नसतात लाईफमध्ये गाईज. थोडं तरी आपल्या स्वतःसाठी थोडा तरी टाईम काढा. आणि कधीतरी अशा ठिकाणी एन्जॉय करायसाठी कधीतरी बाहेर निघा. कारण फक्त 9 to 5 हे लाईफमध्ये नाही. स्वतःसाठी टाईम काढणं पण खूप गरजेचं आहे. आणि ऑफिसवाले तुम्हाला कधी सुट्टी देणार नाही हे नोटीस करा. तुम्ही पर डे 365 डेज जरी भरले ना तरी त्यांना काय फरक नाही पडणार आहे. सो ते सगळं ऑल थिंग डिपेंड ओनली ऑन यू की तुम्हाला कुठे जायचं आहे, कुठे फिरायचं आहे, स्वतःसाठी किती टाईम द्यायचा आहे तुम्हाला माहीत पाहिजे गाईस. आणि स्वतःसाठी टाईम काढणं खूप इम्पॉर्टंट आहे गाईस. कोणी तुम्हाला बोलणार नाही चल फिरायला स्वतःहून. तुम्ही जेव्हा स्वतःसाठी विचार करा स्वतःसाठी तरच तुम्ही काहीतरी स्वतःसाठी कराल. आणि फिरणं काय इम्पॉर्टंट आहे गाईस तुम्हाला सांगतो. तुम्ही वीकमध्ये डेली ऑफिसला जात असाल पण एक दिवस खाली हप्त्यामधून एक दिवस खाली ना मित्रांसोबत अशा ठिकाणी कुठे पण फिरायला जावा. आणि त्या 7 डेजमध्ये ना गाईस तो एक दिवस तुम्हाला ना त्या पूर्ण महिनाभर रिमेंबर राहणार गाईस. हा माझा शब्द आहे रिमेंबर. कधी पण बघा कारण की तो दिवस काहीच लाईफमध्ये पुन्हा येणार नाही. तर खूप मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल छोटे काय होणार ट्रिप बाहेर निघा. एकदा 20s आपला निघून गेला की हे दिवस वापस येणार नाही. सो आता खूप मोटिवेशन बातें झाल्या. आपण जाऊया थोडंच बाकी आहे. सो गाइस यहाँ से संभल के जाना पड़ता है. यहाँ से ऐसी जगह पे कभी भी पैर फिसल सकता है. तो ऐसी जगह पे ना बहुत संभल के चढ़ना पड़ता है. ऐसे बहुत. हाँ गाइस सो यहाँ पर आपका पैर कभी भी स्लिप भी हो सकता है क्योंकि ऐसे फोर्ट ना बहुत कम दिखाई देते हैं. आप बहुत कम दिखाई देंगे ऐसे फोर्ट. तो यहाँ पर बहुत संभल के चढ़ना पड़ता है. और चारों तरफ आपको पत्थर और बड़े बड़े पहाड़ दिखाई देंगे. और ऐसे पहाड़ों पे चढ़ना किसी की भी बस की बात नहीं रहती गाइस. हम तो ऐसे पहाड़ बड़े बड़े चढ़ते रहते. और आप एक बार ना यहाँ से पहाड़ दे सकते हो. ये देखो. और पहाड़ से जो व्यू दिखाई देता है ना एक नंबर व्यू रहता है. सो ऐसे पहाड़ पर कभी आना चाहिए आपको. सो हमारा ऐसा ही हिंदी मराठी व्लॉग मिक्स रहता है. तो डोंट वरी गाइस हंसो मत हमारे व्लॉग पर. आप भी बराबरी करो. हाँ और ये देखो गाइस. हाँ फिसलन भरी चट्टाने. यहाँ पर भी आपका पैर फिसल सकता है. इथून आपल्याला खूप हळूहळू जायला लागेल कारण की इथून खरे आपली ट्रेकिंग चालू झालेली आहे. आणि डोळ्यात बिळ्यात पाणी जाते माझ्या. आणि नशीब पाऊस मोठा नाही आलेला. पाऊस आल्यानंतर काहीच दिसत नाही ब्लँक होतं सगळं. आणि थोडं आपण थकत पण चाललेलं आहे कारण की इथून खरेच चढण चालू झालेली आहे. आणि मी आता कुठे आहे तुम्हाला ॲक्च्युअल व्ह्यू दाखवतो. सी गाईस तिथे वरती जायचं आपल्याला. थांबा जरा इथे जरा लय फिसलन बरी चट्टाने.
हा पहिल्यांदा आला आहे गाईस. हे बघा, हा अभिषेक फर्स्ट टाईम आलेला आहे आणि हा साहिल फिरत असतो. पण गाईस सिरियस सांगतो, कुठलाच प्लॅन कॅन्सल करू नका. फक्त आहे ना, जो पण प्लॅन तुम्ही बनवता ना त्या प्लॅनमध्ये सेफ्टीने जावा एकदम. कारण की आपल्या कोणीतरी घरी काळजी करत असतं. सेफ्टीमध्ये एकदम ट्रॅव्हल करत जावा. बाकी ट्रॅव्हल करणं हे खूप चांगलं आहे गाईस आणि खूप गोष्टी आहेत चांगल्या जगामध्ये बघण्यासारख्या. फक्त कम्फर्ट झोनच्या जरा बाहेर निघा. एकाच कम्फर्ट झोनमध्ये जो पण आपण आहे तोपर्यंत आपल्याला हे जग बघायला भेटणार नाही. अलग अलग लोकांना भेटा. खूप चांगले लोक आहेत जगामध्ये. आपल्यासारखे लोक कदाचित नाही भेटणार, पण आपल्या लेवल वाईब मॅच करणारे पण लोक दुनियामध्ये आहेत. सो ट्रॅव्हल करा. जोपर्यंत तुम्ही बाहेर नाही निघत तोपर्यंत तुम्हाला ते लोक भेटणारच नाही ना. घरी येऊन तर नाही भेटणार. सो ट्रॅव्हल करत राहा. आमचा एक फ्रेंड पुढे ऑलरेडी गेलेला आहे, बाकीचे सगळे फ्रेंड मागे आहेत. आणि हा व्ह्यू बघा गाईस. ऑलमोस्ट आपण पोचलेला आहे आणि मला वाटतं फोर्टवरती पावसाळ्यामध्ये ना ट्रेकिंग आणि फोर्ट ही एक गोष्ट आहे ना, तुम्ही जेवढ्या वेळा बघाल ना तेवढी कमी. कारण की ना बाकी ठिकाणी आपण जातो, समजा फॉर एक्झाम्पल वॉटरफॉल झालं, त्या ठिकाणी एवढी एन्जॉय नाही होणार. पण महाराजांच्या फोर्टवरती तुम्ही जरा याल ना काही, ॲक्च्युअल तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील आणि खूप एन्जॉय करणार. आणि इथे आता तर तुम्ही बघाल ना चारी साईडला फॉग झालेला आहे, अचानक आलेला आहे. मी इथं आता नोटीस केलं तर चारी साईडला हवा आहे बघा. आणि बघा फॉग किती अचानक क्रिएट झाले, काय दिसणार नाही तुम्हाला चारी तर. हो, अजून वरती जाऊया. तिथे पुढे एकदम ब्लँक बघायला भेटेल तुम्हाला, काहीच दिसणार नाही सिरियसली काहीच. आणि हा व्ह्यू बघा. सो काही पाऊस स्टार्ट झालेला आहे. पाऊस खूप मोठा आला. आता आपल्याला रेनकोट घालायला लागेल. आणि फायनली जे पाहिजे होतं ते झालं एकदम. सगळीकडे काहीच दिसणार नाही तुम्हाला हे बघा. आणि पाऊस वापस आलेला आहे. पाऊस बघा. आणि साहिल पूर्ण भिजणार आहे. तर रेनकोट घालायला वरती जागाच नाही आहे, एवढा पाऊस आलेला नाही काही सिरियसली. अचानक एवढा मोठा पाऊस स्टार्ट झालेला आहे बघा. सगळीकडे एकदम आपल्याला वरती जायचं टॉपला. हा बघा आमचं साक्षर ब्लॉगर. हाय. आणि एवढी सारी पब्लिक वरती आलेली आहे. ऑलरेडी आपल्या आधी आलेली आहे. सगळे चाललेले आहे खाली. पण वरती जायचं आहे. थोडा पाऊस थांबलेला आहे. आता वरती जाऊया. पाऊस बघा एवढा मोठा झालेला आहे. आणि जस्ट आता काही लोक वरतून खाली गेले. भरपूर पब्लिक नव्हती पण त्यांचा एक ग्रुप आलेला. आणि तुम्ही आता बघायला भेटेल ॲक्च्युअल व्ह्यू गाईज जो फोर्टवरती आला तुम्हाला बघायला भेटतो. आणि सिरियसली गाईज एवढा भारी होईल वातावरण आम्हाला एक्सपेक्ट पण नव्हतं केलं. खूप मजा येते आम्हाला गाईज. आणि फोर्टवरती अजून आम्ही टॉपला पोहोचलेलो पण नाही तरी हा व्ह्यू बघायला भेटतो. तिथे आम्ही थांबलेलो. आता रेनकोट घातलेला आहे. पाऊस तर आहे नॉर्मली. चला ब्लॉग कंटिन्यू बघा पुढे, अजून मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. पडलं असतं काय नाही होत राहतं. सो थोडे जिन्या म्हणजे पायऱ्यांचा जो डिस्टन्स आहे ना गाईस एकदम कमी आहे. त्यामुळे असं पायमध्ये हे झाला अडकला. आणि आता इथून भरपूर सारे लोक गेले. पण इथे जे स्टेअर्स लावलेत ना इथे वरती जाण्यासाठी ते ॲक्च्युली जरा चांगलं काम केलेलं आहे ह्या गडावरती गाईस. जर इथे ह्या पायऱ्या लावल्या नसत्या, सपोज ह्या पायऱ्या नसत्या इथे, तर इथं वरती इथून चढणं ना शक्यतो म्हणजे पॉसिबलच नाही गाईस. कारण की इथे जर तुम्ही बघाल ना हे बघा असं आहे, ह्याच्यावरती आपल्याला बघाल तर चढणं पॉसिबल नाही. सो ह्या स्टेअर्सवरतूनच आपल्या वरती चढायला इथं केलेलं फोर्टवरती. आणि खालती तुम्हाला काहीच बघायला भेटणार नाही सिरियसली गाईस.
आणि समोर मला आता अचानक काहीतरी एक वेगळं दृश्य दिसलेलं आहे आणि तो व्ह्यू आहे ना तो मी दाखवतो आधी आवाज. हे बघा इथे आहे लागलेली आहे एक गुफा. हे बघा ही गुफा आहे इथे आणि त्या गुफेमध्ये आवाज बघा कसा हे होते आणि पाणी आहे पूर्ण या गुफेमध्ये खोल आहे एकदम. इथे काही लोक पोहत पण असतील आणि ह्या साईडला बघाल तर एकदम दरी बघायला भेटेल तुम्हाला. आणि हा व्ह्यू बघा काहीच दिसणार नाही तुम्हाला. ऑलमोस्ट आपण टॉपला पोचलेला आहे. चला अजून वरती जाऊया. आपले काही फ्रेंड्स इथं थांबलेले आहेत आणि बाकी सगळे वरती. हॅलो गाईज कम ऑन. सो काय खूप एन्जॉय करा मित्र आपले सगळे ट्रेकर्स बॉय आणि सगळे एन्जॉय करत आहेत. आणि इकडे जसं वरती जाईल तसं अजून व्ह्यू चांगला दिसतो. आयुष्य हा दगड थोडा रिस्की आहे इथे. आत्ता तरी सध्या रिस्की आहे. इथे कोणी जाऊ शकत नाही सिरियसली काय, कारण की तिथून पुढे एंड बघा कसं आहे आणि पॉसिबलच नाही. आणि हवा पण एवढी आहे ना सिरियसली काय इमॅजिन करू शकत नाही तुम्ही. एवढी हवा सुटलेली इथे. विचार करा असे छोट्या छोट्या फोटोवरती पण असे व्ह्यूज असतात. सगळा फॉग माझ्या साईडला येत आहे सगळा असा. आणि आपल्याला असे फोर्ट ओनली फक्त तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला बाहेर कंट्रीमध्ये आपण ट्रॅव्हल करतो काही पण तिथे फक्त आपल्याला अलग अलग लोकांना अलग अलग कंट्रीना व्हिजिट करायला. असा व्ह्यू तुम्हाला जर बघायचा असेल तर फक्त आणि फक्त आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बघायला भेटेल. तर तुम्ही बाहेर कंट्रीमध्ये किती पण ट्रॅव्हल करा हा एन्जॉयमेंट आणि हा मोमेंट आणि हा सीन बघायला तुम्हाला फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटणार नाही. आणि महाराजांच्या किल्ल्याशिवाय तुम्हाला हा कुठे बघायला भेटणार नाही. आणि अशा तऱ्हेने आमचा फ्रेंड एक दिसलेला आहे समोर. तो कमीत कमी अर्धा घंटा झाला वरती येऊन बसलेला आहे. आणि इथे आम्ही खाली पाऊस आला म्हणून थांबलेलो आणि हा भाई वरती येऊन बसला आहे. रेनकोट आणलाय त्यांनी. समोरच बघा तुम्हाला बघायला भेटेल तो. हे बघा इथे हे बघा. सो गाईज आता आपण गडाच्या ऑलमोस्ट गडावरती पोहोचलेलो आहे आणि समोरच तुम्हाला एक मंदिर बघायला भेटेल. दर्शन दाखवतो मी. आणि इथं जो व्ह्यू होता गाईज व्ह्यू बघा. आणि ऑलमोस्ट आपण टॉपला पोहोचलेला आहे. तुम्हाला ऍक्च्युअल व्ह्यू दाखवणार आहे टॉप वरती गडाच्या. हा व्ह्यू एकदा बघून घ्या तुम्ही. आणि वरती जो व्ह्यू आहे गाईज टन 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 मेरा था सपा कंधे पे लिया बस्ता चला मैं जहां ले चला मुझे रस्ता. सो गाईज फायनली आपण टॉप वरती पोहोचलेला आहे. एक्सपेक्ट पण नव्हतं केलं ह्या फोटोवरती असा व्ह्यू बघायला भेटेल. आणि सिरियसली गाईज तुम्ही इमॅजिन नाही करू शकत असे ठिकाण पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर तुम्ही घरात काय करताय अशा ठिकाणी व्हिजिट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्लॉग लाईक केल्याशिवाय जाऊ नका. बाय बाय. माझ्या चॅनलचं नाव आहे विवेक बोरगे. मला डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटेल. नक्की सबस्क्राईब करा. सो गाईज फायनली आपण टॉप वरती पोहोचलेला आहे. खूप एन्जॉय केलं गाईज सिरियसली. आणि आपल्याला फायनली ते बोलतात ना ते तुम्हाला माहित असेल सिरियसली गाईज ते बोलतात ना डेस्टिनेशन पेक्षा सफर का मजा लेना चाहिए. तो हमने सफर का मजा तो ले लिया गाइस. अभी डेस्टिनेशन आ गया है तो हम अभी दर्शन लेते हैं पप्पा का. गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया. गाईज आम्ही पोहोचलेलो आहे गडाच्या वरती टॉप वरती. बेसिकली या गडाचं नाव सोंडाई आहे. सोंडाई फोर्ट म्हणून आहे. त्याचं नाव बेसिकली काय पडलेलं आहे. इथे एक देवी आहे. देवीचं मंदिर वरती तुम्हाला बघायला भेटेल. देवीचं नाव आहे सोंडाई माता असं देवीचं नाव आहे. त्या देवीच्या नावावरनंच ह्या फोर्टचं नाव पडलेलं आहे. हा फोर्ट ना आपल्याला नेर आहे खूप आणि खूप तुम्हाला गोष्टी इथे बघायला भेटतील काही.
आलाय गडाच्या टॉपला आहे. आता वरती बिस्किट आम्ही दिले मंकीला. आता आमच्याकडे काही राहिलेलं नाही. पण हो एवढा वरती येतोय कुत्रा सगळं आणि तुम्ही घरी बसले. तुम्हाला समजतं का? सिरियसली गाईज विचार करा, तो कुत्रा एवढा वरती येऊ शकतो टॉपला. आपण ऑलमोस्ट खाली आता उतरायला चालू केलेलं आहे. म्हणजे आपल्या खाली उतरायला जास्त टाइम नाही लागणार आहे. सो गाईज अजून आम्ही वरतीच आहे आणि आपण अजून हीच ट्रिप कंप्लीट नाही केलेली. आणि ही ट्रिप कंप्लीट व्हायच्या आधी आमचा दुसरा प्लॅन चालू झालेला आहे. असे फ्रेंड पाहिजेत गाईज. सिरियसली मी तुम्हाला सांगतो, अजून आम्ही खाली पण नाही गेलेलो ह्या ट्रेकमधून आणि लगेच दुसऱ्या ट्रेकचा पण प्लॅन झालेला आहे. आणि ऑलमोस्ट डेट पण आम्ही डिसाईड करणार होतो, पण डेट आपण आता सध्या डिसाईड नाही करू शकत कारण की मध्ये मध्ये खूप साऱ्या गोष्टी आम्हाला म्हणजे आहेत, काम आहेत. त्यामुळे सो डेट आपण डिसाईड नाही केली. पण कुठे जायचं हे ट्रेक प्लॅन ऑलरेडी आमचा झालेला आहे. चला, आणि मी लास्ट टाइम राजस्थानला गेलेलो. राजस्थानचा व्लॉग मी ओनली राजस्थानचा व्लॉग माझ्या चॅनलवरती अजूनपर्यंत मी अपलोड नाही केला. सर्वात मोठा रिग्रेट होतो गाईज, कारण की त्यावेळेला मी एवढे व्लॉग वगैरे व्हिडिओ शूट करत नव्हतो. व्हिडिओ शूट केले, फोटो पण शूट केले, पण तेवढे व्हिडिओ मी त्यावेळेस काढले नव्हते. पण माझ्याकडे खूप सारे मोमेंट्स आहेत माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड. पण मी एकदा डिसाईड केलं मी ते शूट करून व्हॉइस ओव्हर करून तो व्हिडिओ नक्कीच लवकरात लवकर अपलोड करणार आहे. राजस्थानला जी एन्जॉय मी केली होती काही फ्रेंड्स एवढे होते, 50+ माझे फ्रेंड्स होते अलग अलग डिपार्टमेंटचे. आणि मी MCAला जेव्हा कॉलेजला होतो ना तेव्हा मी ते व्हिडिओ शूट केलेले. आणि तेव्हा आम्ही राजस्थानच्या ट्रिपला गेलेलो. तेव्हा राजस्थानला मी फर्स्ट टाईम कुठेतरी आउट ऑफ माझ्या महाराष्ट्राच्या बाहेर गेलो होतो. आणि ते जो एक्सपिरियन्स होता ना काही 7 दिवस मी त्या ट्रेकवरती म्हणजे 7 दिवस मी गेलो तिकडे ट्रॅव्हल करायला. 7 दिवस आम्हाला तिथे लागले. पण तिकडचा जो एक्सपिरियन्स होता काही, तिकडे जो एन्जॉय केला ना काही, सिरियसली सांगतो. आणि तो मोमेंट मी अजूनही विसरलेला नाही. आणि तो व्हिडिओ मी लवकरात लवकर चॅनलवरती आणेल. हा वातावरण सिरियसली गाईज एक्स्ट्रीमली. समोर माझ्या एक मोठा डॅम आहे आणि वरती फोर्ट आहे. इमॅजिन करू शकत नाही गाईज, हा व्ह्यू आहे. आणि खूप एन्जॉय केला आम्ही ह्या ट्रेकिंगमध्ये. बरं आलो आणि खूप दिवस पण आलो नव्हतं ट्रेकिंगला. आणि एकदम ढग आहे ना, एकदम ग्राउंड लेवलला आलेला आहे. आणि आमचा नेक्स्ट स्टेपचा पण प्लॅन झालेला आहे बेसिकली. त्यामुळे चिल गाईज, कामं तर होत राहतात, पैसे पण आपण कमवत राहतो, पण थोडा एन्जॉयमेंट पण बनतो ना लाईफमध्ये. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बॅक साईडला बघा, इकडे डॅम आहे, समोर डॅम दिसेल तुम्हाला आणि वरती आपला महाराजांचा फोर्ट. सो अशा प्रकारे आपली ट्रेकिंग होती गाईज ही. आणि आता खाली उतरताना पण खूप सारे फिसलन भरे तुमको रोड दिखाई देंगे नीचे जाते समय. सो आपने को संभाल के धीरे धीरे खाली उतरायला लागेल. सो आपल्या हळूहळू जाऊया गाईस. मगाशी थोडासा पाय स्लिप होता वाचला. सो हळूहळू जायला लागतं. सो गाईज हे बघा, हे ना इथे खेकडा दिसलाय. खेकडा बघासाठी एवढं एक्साइटेड आहे बघा. साक्षर तो फोटो नहीं भाई मैं उसका फोटो लेगा, नहीं भाई मैं उसको फोटो लेगा, ऐसा बोल रहा है. उसको फोटो लेने का इतना पसंद आया ना वो खेकडा, थोड़ा घर पे लेके जाएगा. तू या आमच्या इकडे कल्याणला पाव किलोचे 20 रुपयाचे पाव किलो भेटतात. एवढं बघून काय फायदा. तो केकड़ा नहीं, तो एनाकोंडा है, उसके अंदर एनाकोंडा है. वो आएगा. चल जाऊ वरती. चलो काय ऊपर वापस. मी जाईल वरती, मला काय नाही. फक्त मॅगी द्यायची मला एक. फक्त एक मॅगी द्यायची, मी वरती जाल. मला सांगा, आपण ट्रेकिंगला जातो, ट्रेकिंगला काय घालून आलाय बघा ह्यो साहिल. आणि ट्रेकिंगचा ऑल ओव्हर प्लॅन ह्यानी केलता. हे बघा याचा गौर से देखो इस चेहरे को. ये आदमी को वापस ट्रेकिंग पे लाते समय सोचले ना, ट्रेकिंगला सॅन्डल घालून आलाय. तुम्ही सांगा स्लिप होणार नाही, काय होणार. ए भाई काहीतरी बोल. काय तू, इसके पीछे का राज क्या है? इसके पीछे का कुछ तो राज होगा कि कुछ गर्लफ्रेंड ने दिया है क्या सैंडल? ऐसा कुछ है क्या, बता दे. पर्सनल बात मत. नहीं पर्सनल नहीं, वो अभी तू इधर लाए तो पूछना पड़ता है. सीधा जख्म पे मीट तोड़ा है.
स्पाइडरमैन देखो हमारा, ये स्पाइडरमैन नहीं, ये गंगाधर है स्पाइडरमैन। शक्तिमान कौन है इधर? शक्तिमान पीछे से आता है। ये हमारा गंगाधर है, जख्म पे मीट शोला है। ये हमारे व्लॉगर, नए नए व्लॉगर है, ऐसे ही बीच बीच में घुसोता रहते हैं। ये अबे ऐसे स्टंट क्यों कर रहे हैं? तेरे को कुछ मालूम है? तेरे को शू सॅन्डल दिए, इसका मतलब कुछ भी करेगा का? इकडून यायचं होतं की, पण कसं काय यार, इकडून आपण इकडून येत आणि इकडून आलो होतो. हे कोणता भाषा आहे मला माहित नाही, मी पहिल्यांदा बोलतोय व्लॉग मध्ये. ए भाई, ए अक्षय कुमार, ए रुक हात दे मेरे को. ये थांब भाई, ए याला हात दे ना भाई. ते बघ कुठं घुसले तो. मला सांग, एवढं मोठं तुला काय स्टिंग पिले का? काय नाही, जास्त अंगातली मस्ती. हाँ, ए भाई मेरे को कौन लेगा? इधर से जंप मार सकता था, पर इधर से ऐसा है गाइस कि डायरेक्टली ये दगड पे पाय रख और नीचे से हळूहळू जा. हे बघा, त्याला आता कळत नाही. आता हा रोड आहे, कसं जायचं? आता आम्हाला ए भाई, भाई आमचा सँडल इथूनच जा. बॉय थांब मी तुला सांगतो कसं आहे. आपल्याला बघायचं लीड करतोय. तिकडे जायचंय. हे बघा गंगाधर उधर जाके उधर मजा मार रहा है. साला हमको कौन लेके जाएगा ओए? आता शक्तिमानची प्रयत्न चालू आहे. हळू रे हळू. मी पण आलो. बारकं पोरगं कुठलं आलंय? मला एक इथे मोठी गोटी भेटली. इथे बेसिकली वरनं फेकल्याचं खाली येता ते गोल गोल लागलेले. डायरेक्ट टार्गेट टाकून. ये अभी याला खाली नीचे डालेगा ना, आवाज आएगा देखो. आवाज एकदम निराला था. खूप मज्जा झाली. हॅपी बर्थडे गणेश, हॅपी बर्थडे पार्टी देणार. आजची ट्रिप स्पॉन्सर बाय गणेश. हॅपी बर्थडे गणेश, हॅपी बर्थडे. राम 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 राम. ये देखो कपड़े में से धूर आ रहे भाई इसके. देखो हे बघा कपड्यातून धूर येतोय. शक्तिमान बोलते हॉटनेस. हे हॉटनेस आहे. बरोबर हो, बरोबर बोला. तेरा नाम साक्षी बरोबर. आणि साक्षीवर ना काय थोडा गरम मस्त मॅगी आता खाऊया. इथे मस्त चिल वातावरण झालेलं आहे. खालते आलेलो ऑलमोस्ट, आता थोडंच बाकी आहे. तो मॅगी खाऊया जरा मस्तपैकी. वरती मॅगी खायला डोंगरावरती अशा पहाड जंगलामध्ये मॅगी खायला पण खूप खूप मजा येते. सो आता मॅगी खाऊया आणि मग लगेच वापस खाली जाऊया. आपली एकच ट्रिक झाली बेसिकली. आपण दुसरा पण प्लॅन केला, दुसऱ्या पण एका लोकेशनवरती आपण जाणार होतो. हे बघ ड्रॅगन. सो गाईचं बघा टॉमी भेटलेला आपला. हे नाव काय तुझं? हे तुझं नाव सांग. ह्यो मगाशी जाम मस्ती करत होता माहिती का तिथे. त्याला एवढं मोठा कुत्रा आलाय आणि एवढीशी हाईट नाही त्याची, आणि त्याला त्याच्यावर दादागिरी करतो. काय रे जाम दादागिरी करतो का? काय करतो? नाव सांग तुझं नाव सांग. तेरा ना कंप्लेंट काय? अरे मॅगी आली आपली गाईच. वरती एक आपला फ्रेंड भेटलेला आहे. माझा एक मित्र झालेला आहे वरती एक. त्याचं नाव नाही सांगत आहे. कधीपासून माझ्या मागं आला इथे. नाव सांग ना तुझं.
मग अशी जाम बोलत होता ना, त्याला भुकत होता. नाव सांग तुझं नाव. सेकंड ओय शर्मा रहा है अभी कुछ बोल नहीं रहा है. नाम क्या तेरा डॉगेश भाई? बघू इकडे बघ. ओय सो हा बघा गाईज, आपला पहाडी दोस्त एक नया दोस्त बन गया है. तुम्हाला हा माझा मित्र कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि याचं नाव काय ठेवायचं आपल्याला ते पण कमेंटमध्ये सांगा. जर आपण नेक्स्ट टाईम ह्याला आलो नाही ते कधी, तर ह्याला त्या नावाने आवाज द्यायचा. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फिलहाल केली डॉगेश बाय, चलो बाय बाय. कभी भी जाने से आवाज आती है तो मुड़ के नहीं देखना चाहिए. यो नाचतोय बाय बाय बच्चो. सो काहीच अशा ॲडव्हेंचर जागेवरती आम्ही येत राहतो. आणि 2 वेळा आमचा पाय स्लिप झाला, तेव्हा कॅमेरा ऑन नव्हता. पण सिरियसली काही आमचा एक 2 गडी होता वाचले तिथे. आणि आता आम्ही ऑलमोस्ट खाली येतो. बघा फॉग काही कमी होत नाही, सगळी ब्लँक आहे. कुठले काही फोटोग्राफर आणि काही लोक असे असतात व्हिडिओचा काही शॉक नसतो, मग फोटो काढायला एक नंबर आहे. बघा जसं की गणेश आमचा. आणि काही लोक असे पण असतात, हे चला पटकन चला घरी जायचंय मला, चला 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 जायचंय. भिजलो मी. ह्याला कोणी सांगितलेलं पुढं करायला? पुढं करतो आणि भिजल्यावरती बोलतोय आता भिजलो. आणि आमचा साक्षर व्हिडिओग्राफर भाई, अजून एक ब्लॉगर आपल्याला ह्या ट्रिपमध्ये भेटलेला आहे. त्याला पण खूप हेल्प केली. तो पण लास्ट व्हिडिओमध्ये बोलायला. आता त्यांनी ह्या व्लॉगमध्ये खूप म्हणजे कमबॅक केलेला आहे. त्याचा व्लॉग पण तुम्ही बघा. खूप त्यांनी गोष्टी म्हणजे चांगल्या व्हिडिओ वगैरे शूट केलेला आहे. व्लॉग चांगला बनवलेला आहे. आणि हो आपला पण व्लॉग तुम्हाला आवडला असेल. आणि असे व्लॉग आपल्या चॅनलवर येत राहतात. खूप तुम्हाला आवडला असेल. एन्जॉय करा व्लॉग. आणि